म्हणून ह्या कर्मकांडाच्या विधीमध्ये, श्राद्ध कर्माच्या विधीमध्ये जर आपल्याकडून काही दोष, अगणित काही चुका झाली असतील तर ते दोष लागू नये, ते निवारण व्हावं म्हणून ह्या कीर्तनाचं काय आहे, आयोजन नियोजन आहे. परंतु श्राद्ध कर्म करत असताना, पिंड प्रदान करत असताना महाराज त्याचे ठराविक अन्न पदार्थांचा तो जो पिंड असतो तो बनवलेला असतो. 3 पिंड असतात, काही काही गावानुसार किंवा भागानुसार वेगवेगळे पिंड प्रदानाचे विधी आहेत महाराज, वेगवेगळे नियम देखील आहेत. पण आपल्याकडे किती आहेत, 3 आहेत. ते करत असताना पहा, ते धान्य कसं असावं बरं का, पेरलेलं नसावं. काय पेरलेलं धान्य त्या ठिकाणी वापरत नाहीत. ते बनवत असताना ठराविक आकार असतो, ठराविक वजन असतं. ते दान करत असताना महाराज सकाळ किंवा संध्याकाळ चालत नाही. कोणता काळ लागतो, मध्यान्ह काळ लागतो महाराज. त्याचे एक कारण आहे महाराज. आर्यमा नावाची जी पितृदेवता असते ना, आर्यमा नावाची पितृदेवता असते ती ह्या मध्यान्ह काळामध्ये उपस्थित असते. आणि त्या पितृदेवतेच्या माध्यमातून जर त्या जीवाला हा पिंड प्रदान केला आपण, तर त्या जीवापाशी त्या ठिकाणी समर्पित होतं आणि त्याला पुढं गती प्राप्त होते महाराज.